एखादा खड्डा फक्त गाडीचं नुकसान करत नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त करू शकतो. आपण रोज बातम्यांमध्ये पाहतो किंवा वाचतो की रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे किंवा उघड्या मॅनहोलमुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. हो, खरंय. आणि हे खूप दुर्दैवी आहे. अगदी. पण तुम्हाला माहितीये का, या एका खड्ड्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी आता सरकारला आणि कंत्राटदाराला अवघ्या 7 दिवसांत नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा करावा लागणार आहे. हा खरोखरच एक क्रांतिकारी बदल आहे. बरोबर. हे कसं शक्य झालं आणि ही किमया कोणत्या निर्णयाने साधली, हेच आपण पाहणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नक्कीच. आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे आणि मॅनहोलमुळे होणाऱ्या अपघातांवर मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सरकारी निर्णयावर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. या चर्चेची सुरुवात करताना मला सांगायला आवडेल की हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जगण्याशी थेट जोडलेला आहे. हो, कारण रस्ता हा आपल्या सर्वांच्या प्रवासाचा एकदम अविभाज्य भाग आहे ना. अगदी बरोबर. जेव्हा प्रशासन एखादा रस्ता बनवते तेव्हा सुरक्षितता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असतो. हीच या चर्चेची मुख्य पार्श्वभूमी आहे. खरंच आहे. म्हणजे आपण रोज बघतो, गावातला एखादा शेतकरी पहाटे उठतो, आपला शेतमाल गाडीत भरून शहराच्या बाजारपेठेकडे निघालेला असतो. किंवा एखादा सामान्य माणूस सकाळी नोकरीवर जात असतो आणि अचानक रस्त्यात एखादा जीव घेणा खड्डा येतो, गाडी घसरते, भयंकर अपघात होतो, खूप मोठं नुकसान होतं. हो, आणि यात अनेकदा कायमचं अपंगत्व येतं किंवा जीवही जातो. अगदी तेच. अशा वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच म्हणजे 20 मे 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक काढलंय. तर सामान्य माणसाच्या किंवा वाटेवरून जाणाऱ्या त्या कष्टकरी शेतकऱ्याच्या मनात जे प्रश्न असतात, त्या अनुषंगाने मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचं आहे की नक्की काय आहे हे परिपत्रक आणि याची कायदेशीर ताकद काय आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी ही कायदेशीर माहिती तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत 3 विशिष्ट टप्प्यात समजावून सांगतो. अच्छा, सांगा ना. पहिल्या टप्प्यात आपण या कायद्याची आणि कलमाची मूळ तरतूद काय आहे ते पाहूया. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेली जनहित याचिका क्रमांक 71/2013. अच्छा. हो, आणि त्यातील अंतरिम अर्ज क्रमांक 29/2025 याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. म्हणजे थेट उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत हे आता. अगदी. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्देश दिले होते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे किंवा मॅनहोलमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. आणि याच निर्देशांच्या आधारे शासनाने हे नवीन परिपत्रक जारी केले आहे. बरं, म्हणजे उच्च न्यायालयाने शासनाला ठोस उपाययोजना करायला लावली आहे. पण दुसऱ्या टप्प्यात याचा सोपा अर्थ काय होतो ते सांगा ना. दुसऱ्या टप्प्यात आपण याचा गावरान किंवा सोपा अर्थ समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे किंवा उघड्या मॅनहोलमुळे जर कुणाचा अपघात झाला, अपंगत्व आले किंवा दुर्दैवी मृत्यू ओढवला, तर आता नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बापरे, हा तर खूप मोठा दिलासा आहे. हो, कारण पूर्वी असा अपघात झाला की जबाबदारी कुणाची हा प्रश्न असायचा. कंत्राटदार बोट दाखवायचा अधिकाऱ्यांकडे आणि अधिकारी बोट दाखवायचे कंत्राटदाराकडे. अगदी बरोबर. आता तसे राहणार नाही. जबाबदारीची निश्चिती हा या निर्णयाचा गाभा आहे. हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. पण मग तिसरा टप्पा काय? तिसऱ्या टप्प्यात आपण पाहूया की सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा प्रत्यक्षात काय फरक पडतो. बघा, प्रशासनाच्या चुकीमुळे किंवा रस्ते निकृष्ट असल्यामुळे जे नुकसान होते त्याचा आर्थिक फटका आता सर्वसामान्यांना एकट्याने सोसावा लागणार नाही. म्हणजे कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. नक्कीच. नुकसान भरपाई हा आता त्यांचा कायदेशीर हक्क बनण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. खरंच खूप मोठा दिलासा आहे हा. कारण शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतो. तो आपली जमीन कसण्यासाठी 7/12 आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करतो, बँकेतून कर्ज काढतो. बरोबर. जीवाचं रान करून पीक पिकवतो आणि तोच शेतमाल बाजारात नेताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातग्रस्त होतो, तेव्हा त्याचे दुहेरी नुकसान होते. पण आता बघा, एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो.
कोणता प्रश्न? 2013ची जनहित याचिका आणि त्यावरचा निर्णय येतोय 20 मे 2026ला. तब्बल 13 वर्ष. इतका वेळ का लागला? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. 13 वर्षांचा हा काळच सांगतो की पूर्वीची न्याय मिळण्याची प्रक्रिया किती गुंतागुंतीची होती. पूर्वी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागायचे. बापरे, म्हणजे तिथे वर्षानुवर्ष तारखा पडणार? हो, एका सामान्य माणसाकडे इतका वेळ, पैसा आणि कायदेशीर ज्ञान नसते की तो सरकारी यंत्रणा आणि मोठ्या कंत्राटदारांसोबत लढू शकेल. बरोबर आहे. आणि याचमुळे लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज नेहमीच पाहायला मिळतो. लोक सहसा असा विचार करतात की सरकारी पातळीवर अपघाताची तक्रार करून काहीच उपयोग होत नाही, कारण कागदी घोडे नाचवण्यातच सगळा वेळ जातो. हा गैरसमज बऱ्याच अंशी लोकांच्या आजवरच्या कटू अनुभवांवरून तयार झाला आहे. पण हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण या चर्चेत काही क्विक फॅक्ट्स म्हणजे फोडकं तथ्य समजून घेऊया. अच्छा, म्हणजे आता परिस्थिती बदलली आहे तर? हो, पहिले तथ्य म्हणजे 19 नोव्हेंबर 2025 रोजीच शासनाने अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय समिती गठीत केली होती. म्हणजे मागच्या वर्षापासूनच यावर मुळापासून काम सुरू होतं. अगदी. दुसरे तथ्य बघूया. याआधी अशी पद्धत होती की रस्ते विभागाच्या सचिवांना मुंबईत मंत्रालयात बसून संपूर्ण राज्यातील अपघातांची माहिती घ्यावी लागायची. पण फिर्यादी, वाहनचालक, कंत्राटदार आणि स्थानिक अभियंता या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या, त्यामुळे निर्णयाला विलंब होत होता. हे तर उघडच आहे ना. म्हणजे अतिदुर्गम भागात झालेल्या अपघाताची चौकशी मुंबईतून एसी केबिनमध्ये बसून करणं कठीणच आहे. म्हणूनच तिसरे तथ्य हे आहे की याच विलंबावर मात करण्यासाठी आता प्रक्रियेचे पूर्णपणे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. अच्छा, म्हणजे अधिकार थेट स्थानिक पातळीवर दिले? होय. पण मग आता नवीन नियमानुसार नेमकी काय प्रक्रिया राबवली जाणार आहे? सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक बोलवणे. तिसरा टप्पा, या बैठकीत फिर्यादी, वाहन चालक, कंत्राटदार आणि तज्ज्ञ यांच्याकडून माहिती एकत्रित करणे. अच्छा. आणि चौथा टप्पा, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 7 दिवसांच्या आत सर्वसमावेशक अहवाल शासनास सादर करणे. यामुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. 1 मिनिट, म्हणजे फक्त 7 दिवस? हे खरंच शक्य आहे का? हो, कायद्याने ते आता बंधनकारक केले आहे. पण म्हणजे समजा या 7 दिवसांच्या प्रक्रियेत काही कायदेशीर पेच निर्माण झाला तर काय? कसा पेच म्हणताय तुम्ही? म्हणजे कंत्राटदाराकडे तर वकिलांची मोठी फौज असू शकते. अशा वेळी एक साधा शेतकरी ज्याच्याकडे फक्त त्याचा सातबारा आहे, तो या वकिलांसमोर कसा टिकेल? खरोखरच प्रक्रियेच्या गाभ्याला स्पर्श करणारा प्रश्न आहे. याच परिपत्रकात अशी स्पष्ट तरतूद आहे की आवश्यकता भासल्यास मुख्य अभियंता हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांची कायदेशीर मदत घेऊ शकतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे हे प्राधिकरण त्या सामान्य शेतकऱ्याला मदत करेल? नक्कीच. गावरान भाषेत सांगायचं तर हे प्राधिकरण मोफत कायदेशीर सल्ला देते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्राधिकरणाचे सचिव हे स्वतः एक न्यायाधीश स्तरावरील अधिकारी असतात. अरे छा, म्हणजे तिथे थेट न्यायाधीशांचाच हस्तक्षेप असतो तर? अगदी बरोबर. त्यामुळे त्या सामान्य शेतकऱ्याला किंवा फिर्यादीला मोठ्या वकिलांची गरज भासणार नाही. तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे अधीक्षक अभियंता त्यांना या कामी सहाय्य करतील. वाह, ही खरोखरच एक मास्टर स्ट्रोक तरतूद आहे. हो, आणि या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य अभियंत्यांना दर महिन्यातून किमान एकदा बैठक घेणं बंधनकारक करण्यात आले आहे. क्या बात है. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आजच्या या चर्चेचा थोडक्यात पण प्रभावी रिकॅप द्यायचा झाला तर आपण काय समजून घेतले? उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आता प्रशासनाला 7 दिवसांत अहवाल देणं कसे बंधनकारक झाले आहे हे आपण पाहिले. अगदी बरोबर. पण जाता जाता एक विचार नक्की करा. हा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी आहे, पण तुमच्या आमच्या घराबाहेरचे जे रस्ते आहेत, जे महानगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात, तिथे हा नियम कसा लागू होईल यावर नक्की विचार करा. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. होय. अशाच पारदर्शक आणि आपल्या हक्काच्या माहितीसाठी चॅनलसोबत कायम जोडलेले रहा.
पुढील व्हिडिओसाठी नवीन विषय किंवा तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. तसेच दररोजच्या शासन निर्णयांच्या आणि कायदेशीर घडामोडींच्या ताज्या अपडेट्ससाठी महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.